मुंबईत आले, राज ठाकरे आले होते, नारायण राणे आले होते, याचा अर्थ ईशान्य मुंबईची देखील रोड शो केला होता। बघा असं आहे की एका बाजूला मुर्दे पडले आहेत, निरपराध लोक मरण पावलेत आणि त्यांच्या समोर देशाचे नेते भाजपचे कार्यवाहक प्रधानमंत्री रोड शो करतात। हे किती असंवेदनशील आहे। ईशान्य मुंबईमध्ये तुम्ही जी नावं घेतलीत, श्रीमान राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, सगळे आले। तुम्हाला रस्त्यावरती उतरवलंय ना आम्ही, घाम गाळत आहे। राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते। पण शेवटी मी म्हटलं नाही की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं। असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहांनी? ज्या मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात, त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलं, आम्हाला वाईट वाटलं। राऊत साहेब, शिवसेनेच्या एकूण वाटचालीत म्हणजे स्थापनेपासूनच्या वाटचालीत पहिल्यांदा असं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख किंवा शिवसेना या पक्षाचे प्रमुख हे पहिल्यांदा हाताच्या पंजाला आपलं मतदान करतील। हा एक प्रकार एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करतील। तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा नाही, तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही, चोरलेला आहे। चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत। राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत, कळलं का? ते नकली ओठ आहेत, हे धनुष्यबाणच आहे ना, नकली आहेत, मेणाचं आहे ते, धनुष्यबाण नाही आहे तो। पण त्यांना सवय आहे, आम्ही पंजावर मतदान करतोय, पण हा जो पंजा हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे। ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेलं आहे आणि ज्या कमळाबाईला आम्ही 25 वर्ष मतदान केलं, त्या कमळाबाईने देशाची कशी वाट लावलेली आहे, महाराष्ट्र कसं लुटला, त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला। निशाणी कोणती प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत, तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर, तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल। भाजप नेत्यांचं आता तुमच्या याच्यावर उत्तर आले की पराभवाच्या भीतीने आता असे आरोप केले जातात। आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही। त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगतो, माफ करा, तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आम्हाला पराभवाची भीती नाही। महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल। ज्यांना पराभवाची भीती वाटते ते यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि पैशाचं वाटप करतात। आमच्याकडे पैसेच नाही। मुख्यमंत्री तेच म्हणतात की पराभव दिसू लागल्यामुळे रडीचा डाव सुरू झाला। रडीचा डाव जर कुठला असेल तर शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष चोरणं हा सगळ्यात मोठा रडीचा डाव आहे। आणि जे रडीच्या डावावर बसलेत, बरं का, जे रडीच्या डावावर बसून राजकारण करतायत भाजपचे गुलाम बनून, त्यांनी अशी भाषा करू नये। आज भाजपच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत, शेकडो रामाचे बॅनर्स, काल दुपारपासून शेकडो रामाचे बॅनर्स दिसायला लागलेत घाटकोपऱ्यात। पराभवाच्या भीतीनेच त्यांनी रामाला मैदानात उतरवलं। रावण सुद्धा हिंदुत्ववादीच होता। राम हिंदुत्ववादी होता, तसा रावण हिंदुत्ववादी होता आणि रावणानं सुद्धा त्याच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं। रावणानं देवांना बंदिवान केलं होतं, तरीही त्या रावणाचा पराभव झाला आणि म्हणूनच राम मैदानात उतरलाय समोरच्या रावणाचा पराभव करण्यासाठी। कळलं? आता रावण कोण, कंस कोण हे सांगायची गरज नाही। राऊत साहेब, आज भाजपने ज्या जाहिराती दिल्या आहेत त्यांनी मतदारांना असं आवाहन केलेलं आहे की आधी मतदान आणि नंतर चहापान, पाकिटं चहापानाची तयार ठेवलेत म्हणून त्यांनी सांगितलं। मतदान करून या आणि ते जे त्यांचं पाकिट मॅनेजमेंट आहे चहापानासाठी, पाकिट मॅनेजमेंट ते तयार आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 कोटी किमान आणि 100 कोटी हे त्यांचं बजेट आहे चहापानासाठी। जे जाहिरात दिली आहे ना चहापान, हां, ते फार असं मोठं चहापान आहे त्यांचं। मग आपण काय आव्हान करा? मला असं वाटतं लोकशाही वाचवण्यासाठी या देशाची जनता अशा कोणत्याही आमिषाला, चहापानाला, जेवणाला, डिनरला, दारूपानाला, आमिषाला अजिबात बळी पडणार नाही।
शेवटी राष्ट्र महत्त्वाचं आहे, नेशन फर्स्ट. आणि या देशाची जनता देशाला मतदान करते, बरं का, व्यापाऱ्यांना नाही. राऊतसाहेब, पण एक दिसलं आहे की महायुतीत राज ठाकरेंचा सहभाग झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते हे शिवतीर्थवर त्यांना भेटण्यासाठी येतात. त्यात उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काल विनोद तावडे यांनीही त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि भेटू त्यांना. त्यांच्याशी गप्पा मारल्या. राज ठाकरेंना अशा भेटीगाठीमध्ये चे छंद पहिल्यापासून जडलेले आहेत. त्याच्यामुळे कोण कोणाला भेटत आहे किंवा कोण कोणाकडे चहा पानाला जात आहे ह्याच्यावर कसली चर्चा करत आहे. या निमित्तानं महत्त्व मिळतं आहे नेत्यांना त्यांच्या, तर मिळू द्या. आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यांनी महाराष्ट्र लुटला, त्या पक्षाचे हे नेते आहेत. याची इतिहासात नोंद राहील. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासात, संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही, असणार नाही. तर वैयक्तिक टीका तुमच्यावर मोहित कंबोज यांनी आता केली. करू द्या. ते म्हणतायत की मानसिक स्थिती दिसल्यामुळे तुम्ही काही करताय. वैयक्तिक टीका आहे. मी कोणावरही टीका करत नाही, केली नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. ज्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे देशाच्या राजकारणात, नरेंद्र मोदींसारखे लोक, ते वैयक्तिक टीका करतात. नरेंद्र मोदी यांचे सर्वात जास्त दौरे महाराष्ट्रात झाले आहेत. त्यांना महाराष्ट्रात महाराष्ट्राचीच भीती वाटते. महाराष्ट्र, बिहार, पंजाब, कर्नाटक ही 3 राज्य नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली खेचतील. सर, आपकी आप पार्टी बताइए. के 3 कार्यकर्ताओं को डिटेन किया गया है. एक डमी की तरह वो चीजें बता रहे